सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीनं म्हणजेच NTUनं केलेल्या एका अभ्यासातून जगभरातील समुद्रकिनाऱ्याजवळील शहरं चिंताजनक वेगानं बुडत असल्याचं समोर आलं आहे। संशोधनाच्या टीमनं आशिया, आफ्रिका, युरोप आणि अमेरिका खंडातील 48 शहरं किती प्रमाणात बुडत आहेत याचा अभ्यास केलेला आहे। हवामान बदलाच्या संकटामुळे समुद्राची पातळी वाढत आहे आणि त्यामुळे या शहरांचा भूभाग बुडण्याचा धोका आहे। त्यामध्ये 48 शहरी भाग दाखवले गेले आहेत। चीनमधील तियानजिन मध्ये या शतकात अत्यंत वेगानं औद्योगिक आणि पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे। यात तियानजिन मध्ये भूभाग पाण्याखाली जाण्याचं सर्वाधिक प्रमाण दिसून आलेलं आहे। 2014 ते 2020 दरम्यान शहराचे सर्वाधिक नुकसान झालेले भाग दरवर्षी सरासरी 18.7 सेंटीमीटरने बुडलेले आहेत। बुडण्याचा धोका असणाऱ्या शहरांमध्ये 5 शहरं ही भारतातील आहेत। या 5 शहरात मुंबईचाही समावेश आहे। ही शहरं कोणती आहेत आणि इथली परिस्थिती काय आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। सगळ्यात पहिले नाव पुढे येतं ते म्हणजे भारताची आर्थिक राजधानी मुंबई। NTUच्या अभ्यासानुसार 2014 ते 2020 दरम्यान मुंबईतील काही भाग दरवर्षी सरासरी 0.01 सेंटीमीटर ते 5.9 सेंटीमीटर पाण्याखाली गेला आहे। मुंबईच्या या बुडत असलेल्या भागांमध्ये 32 लाख लोक राहतात। या अभ्यासातून NTUला आढळलं की मुंबईतील बुडालेल्या सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक म्हणजे माटुंगा पूर्वेला किंग सर्कल स्टेशन जवळ असणारा परिसर। हा परिसर दरवर्षी सरासरी 2.8 सेंटीमीटर पाण्याखाली गेला आहे। नासाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार 2024 मध्ये समुद्राच्या पातळीत 0.59 सेंटीमीटर वाढ झाली होती। समुद्राच्या पातळीतील वाढीशी मुंबईतील बुडणाऱ्या भागांची सांगड घालता येते। तज्ञांचं म्हणणं आहे की भूजलाचा मोठ्या प्रमाणात होत असलेला उपसा, गगनचुंबी किंवा उंच इमारतींचं बांधकाम, मेट्रो विकास प्रकल्प तसंच सरकार आणि उद्योगांकडून पाणथळ जमिनीची पुनर्बांधणी ही सर्व शहरांच्या भूस्खलनामागची किंवा भूभाग पाण्याखाली जाण्यामागची कारण आहेत। यावर उपाययोजना करण्यासाठी भारत सरकारनं कार्यक्रम तयार केले आहेत। भूजल पातळी सुधारण्यासाठी किंवा भूजलाचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी, भूजल साठवणाऱ्या जमिनींखालील किंवा भूगर्भीय थरांचे नकाशे तयार करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचे नियमन करण्यासाठी हे कार्यक्रमात तयार करण्यात आलेले आहेत। NTUच्या अभ्यासानुसार 2014 ते 2020 दरम्यान कोलकात्यातील काही भाग दरवर्षी सरासरी 0.01 सेंटीमीटर ते 2.8 सेंटीमीटरने बुडला आहे। या बुडणाऱ्या भागात 90 लाख लोक राहतात। NTUला आढळलं आहे की कोलकात्यातील सर्वाधिक वेगवान बुडणारा भाग म्हणजे भाटपारा आहे। हा भाग दरवर्षी सरासरी 2.6 सेंटीमीटर इतक्या वेगानं बुडतो आहे। नासाच्या नेतृत्वाखालील करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार 2024 मध्ये समुद्राच्या पातळीत 0.59 सेंटीमीटरची वाढ झाली होती। कोलकात्यातील भूभाग बुडण्याचा संबंध शहरातील मर्यादित जलसाठ्यामधून म्हणजेच मोठ्या प्रमाणात भूजल उपासक करण्याशी आहे, तसं तज्ञांचं म्हणणं देखील आहे। तज्ञ इशारा देतात की कोलकात्यातील भूस्खलन किंवा पाण्याखाली जाणाऱ्या भूभागाला भूकंपाचे धोके, पूर आणि समुद्राच्या पाण्यातील घुसखोरी किंवा समुद्राचं पाणी आतल्या बाजूला येणं याचे धोके अधिक आहेत। यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारनं भूजलाचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी, भूजल साठवणाऱ्या जमिनीखालील किंवा भूवर्गीय थरांचे नकाशे तयार करण्यासाठी आणि बांधकामाच्या बाबतीत पर्यावरणीय परिणामांचं मूल्यांकन होत आहे याची खातरजमा करण्यासाठी कार्यक्रम हाती घेतलेले आहेत। NTUच्या अभ्यासानुसार 2014 ते 2020 दरम्यान चेन्नईमधील काही भाग दरवर्षी सरासरी 0.01 सेंटीमीटर ते 3.7 सेंटीमीटरने बुडलेला आहे। या बुडणाऱ्या भागात 14 लाख लोक राहतात। NTUला आढळलं आहे की चेन्नईमधील सर्वाधिक वेगाने बुडणाऱ्या भागांपैकी एक भाग म्हणजे थरामणी आहे। हा भाग दरवर्षी सरासरी 3.7 सेंटीमीटरने कमी होतो आहे। नासाच्या नेतृत्वाखालील करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार 2024 मध्ये समुद्राच्या पातळीत 0.59 सेंटीमीटरची वाढ झाली होती। त्या संदर्भात आपण चेन्नईतील कमी होत जाणाऱ्या भूभागाकडे पाहू शकतो। तज्ञांचं म्हणणं आहे की चेन्नईच्या या भागात शेती, उद्योग आणि घरगुती गरजांसाठी मोठ्या प्रमाणात भूजलाचा उपसा होत आहे। त्या भागात स्थानिक आणि वेगानं भूस्खलन होत आहे किंवा तो बुडत आहे। यावर उपाययोजना करण्यासाठी भारत सरकारनं भूजलाचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी, भूजल साठवणाऱ्या जमिनींखालील किंवा भूवर्गीय थरांचे नकाशे तयार करण्यासाठी आणि बांधकामाच्या बाबतीत पर्यावरणीय परिणामांचं मूल्यांकन होत आहे याची खातरजमा करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। पुढे NTUच्या अभ्यासानुसार 2014 ते 2020 दरम्यान अहमदाबादमधील काही भाग दरवर्षी सरासरी 0.01 सेंटीमीटर ते 5.1 सेंटीमीटरने बुडलेला आहे।
या बुडणाऱ्या भागात 51 लाख लोक राहतात। एनटीयूच्या अभ्यासातून आढळलं आहे की पिपलाज हा अहमदाबादमधील सर्वाधिक वेगाने बुडणाऱ्या भागांपैकी एक आहे। या भागात टेक्सटाईल किंवा कापड कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत। हा भाग दरवर्षी सरासरी 4.2 सेंटीमीटरने बुडतो आहे किंवा कमी होत आहे। नासाच्या नेतृत्वाखालील करणाऱ्या विश्लेषणानुसार 2024 मध्ये समुद्राच्या पातळीत 0.59 सेंटीमीटरची वाढ झाली आहे। हे लक्षात घेता अहमदाबादमधील परिस्थितीचं कारण लक्षात येतं। तज्ञांनी इशारा दिला आहे की शहरांमधील काही भाग बुडण्याचा भूजलाचा मोठ्या प्रमाणात उपसा समुद्राची पातळी वाढवणं आणि अतिवृष्टी यांच्याशी संबंधित आहे। यामुळे भविष्यात शहराला अधिक गंभीर पुराच्या धोक्याला तोंड द्यावं लागेल। यावर उपाययोजना करण्यासाठी अहमदाबाद महापालिकेनं हवामान बदलाला तोंड देण्यासाठी सक्षम शहर कृती आराखडा म्हणजेच क्लायमेट रेझिलिएंट सिटी ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे। त्यासोबतच पावसाच्या पाण्याची साठवणूक करणं आणि भूजलाची पातळी पुन्हा वाढवणं यासारख्या इतर उपाययोजनांचा देखील समावेश आहे। पुढचं नाव आहे सुरत। एनटीयूच्या अभ्यासानुसार 2024 ते 2020 दरम्यान सुरत मधील काही भाग दरवर्षी सरासरी 0.01 सेमी ते 6.7 सेमीने बुडला आहे। या बुडणाऱ्या भागात अंदाजे 30 लाख लोक राहत असल्याचं सांगितलं जात आहे। एनटीयूला अभ्यासातून आढळलं आहे की करंज हा सुरत मधील सर्वाधिक वेगवान बुडणाऱ्या भागांपैकी एक आहे। हा भाग दरवर्षी सरासरी 6.7 सेमीनं बुडतो आहे किंवा कमी होत आहे। नासाच्या नेतृत्वाखालील करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार 2024 मध्ये समुद्राच्या पातळीत 0.59 सेंटीमीटरची वाढ झाली होती। हे सुरत मधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लक्षात घेतलं पाहिजे। कापड उद्योगासाठी आणि घरगुती वापरासाठी भूजलाचा मोठ्या प्रमाणात उपसा झाल्यामुळे सुरतमधील काही भूभाग बुडतो आहे। स्थानिक पातळीवर सरकारी यंत्रणे शहरात येणाऱ्या पुरांना हाताळण्यासाठी किंवा पुराचा तडाखा कमी करण्यासाठी काही प्रकल्प पूर्ण केलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने उकाई धरणाची कार्यक्षमता सुधारणा, ज्यामुळे अतिप्रमाणात येणारे पूर कमी होतील, तसंच पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी मॉडेल तयार करणं आणि पुरासंदर्भात पूर्वसूचना देणारी प्रणाली तयार करणं हा या उपाययोजनांचा समावेश आहे। या माहितीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।